नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोरेगाव या ठिकाणी आणि आपल्यासोबत तुम्ही बघू शकतायत या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांना खूप आवड आहे आणि बकासूरच्या खूप मोठ्या फॅन आहेत या. नक्कीच म्हटलं जरा बकासूरच्या फॅन्सची मुलाखत घ्यावीच. नक्कीच मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव विजया कामराज बर्गे. हां मी कोरेगावमध्ये राहते. म्हणजे माझं सासर कोरेगाव आहे, माहेर पुसेगाव आहे आणि मी एक अंगणवाडी शिक्षिका आहे कोरेगावमध्येच प्रॉपर. आज 20 वर्ष झालं मी नोकरी करते. बरं 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 बरं. नक्की या बैलगाडा क्षेत्राची आवड तुम्हाला कधीपासून आहे का? या बैलगाडी क्षेत्राची आवड मला ज्या वेळेला बकासूर नाव म्हणजे बकासूर म्हणत होते, पण ज्या वेळेला बकासूर माझ्या माहेरच्या मैदानात म्हणजे पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात ज्यावेळेला तो विजयी झाला सोन्या 50-50 बरोबर, तेव्हापासून मला त्या बकासूरची आवड निर्माण झाली आणि मला त्याला खास बघायचं होतं की बकासूर कारण मला माहेरच्या मैदानात जाता येत नाही. म्हणजे आम्हाला मैदानात कुठंच जाता येत नाही ना. एकतर कोरेगावमध्ये जरी मैदान असलं तरी मला इथं जाता येत नाही, कारण हे सासर ते माहेर त्याच्यामुळे जाता येत नाही. आणि तो इथं हिंद केसरी झाला तरी पण मला जाता आलं नाही की बाबा न तो, पण मला खूप त्याची बघायची इच्छा होती. तर तो इथं आमच्यातले इथले राजू धनवडे म्हणून आहेत, माझ्या अंगणवाडीच्या शेजारी त्या राजू धनवडेचं म्हणजे ते तुमचा झेंडा पंच म्हणले जातात. तर ते झेंडा पंच मानले जातात. त्या झेंडा पंचांच्या घरा शेजारीच म्हणजे अंगणवाडी. तर तिथं बकासूर मला वाटते 2023ला इथं बेंद्रानिमित्त येणार होता खास मला बघायसाठी. म्हणून मी तिथं अंगणवाडीतून मी बेंद्रानिमित्त येणार होता. मग मी त्याला बघायला गेले. पहिल्यांदा त्याचं दर्शन घेतलं आणि त्याच्या मिरवणुकीच्या वेळेला मी त्याला फक्त असा स्पर्श केला आणि स्पर्श केला अशी अंगात जशी ऊर्जा निर्माण झाली ना, एक म्हणजे की मी कोण आहे हे मला त्यानं सिद्ध करून दाखवलं. म्हणजे की बाबानो, मी म्हणजे माझ्या अंगातली ऊर्जा तुमच्या शरीरात, म्हणजे जरी आपण त्याला नावं ठेवलं ना तरी तुमच्यातली ती वायबाची शक्ती बेकार आहे ना, ती सगळी शक्ती तुमची नष्ट होऊन जाते. म्हणजे चांगले विचार तुमच्या मनात होते. तेव्हापासून मी त्याची खरोखर ॲक्च्युली फॅन झाले, खरोखर झाले बकासूरचे. म्हणजे मी जर असं मैदान कुठलं असलेलं ना तर मी पहिल्यांदा व्हिडिओ बघते, बकासूर आज येणार आहे का. म्हणजे तुम्हाला लोकांच्या बाट बघत असते, प्रत्येकाला मी लाईक करत असते. बकासूर म्हणलं की मग मी जरा लाईक करते, खाली कमेंट करते, देवसाहेब बकासूर. म्हणजे मी इतकी त्याची फॅन आहे. नक्कीच तुम्ही बघितलं, बकासूर ज्यावेळेस जिंकतो प्रत्येक व्हिडिओ जातात बकासूरच्या, त्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स असते विजया बर्गे नावाची. नक्कीच तुम्ही त्याच मॅडम आहेत या. बकासूर होती प्रेम. हो. नक्कीच मला त्या बकासूरला कुणी नावही ठेवलेलं आवडत नाही का, त्याचं कारण सांगते. कारण आजची तरुण पिढी काय करते माहितीये का, की तो म्हातारा झालाय, तो बक्या वय, तो असं करतो, बक्या तसं करतो, मोहिल वायदी घेतो, मामा वायदी. हा वायदीचा विषय नाही किंवा कशाचा विषय नाही. तो पळतोय, तो त्याच्या हिमतीवर, तो त्याच्या जीवावर पळतोय. जोक नाही. आज माझा कृष्ण आहे, म्हणजे ह्या कृष्णाला मी कसं सांभाळलंय मला माहित आहे. म्हणजे तो हा कृष्णा ज्या वेळेला जन्मला तेव्हा एवढीसा होता. मी त्याला रात्रभर त्याला म्हणजे स्वतःची ऊब देऊन अजून त्याचं ते हे आहे त्याला म्हणजे ह्याच्यामध्ये घेऊन बसलेली होती. तेव्हा तो आता माझा आता ह्या 3 तारखेला त्याला 5वा महिना माझ्या कृष्णाला चालू होईल. म्हणजे माझ्या कृष्णाला मी बकासूरमध्ये बघते, म्हणजे कृष्णाला मी बकासूरमध्ये बघते. आणि सगळी इथं ज्या वेळेला हा कृष्णा जन्मला तेव्हा म्हणले झाला बक्या. म्हणजे कसं झालं की एक वायबर शक्ती, म्हणजे तो त्याच्यासारखाच नटखट झाला. त्याला कुणी नावं ठेवलेलंही मला बक्याला आवडत नाही की का तुम्ही नावं ठेवता, म्हणजे कारण तो त्याच्या हिमतीवर आहे आणि तो खरोखर देवाचा अवतार आहे. बरोबर आहे, देवाचा. तुम्ही त्याला स्पर्श करा, तुमच्यातली वाईट वृत्ती नष्ट होती. खरोखर नष्ट होती. तुम्ही बघितलं ज्यावेळेस उर्मिलाताईंची एक मुलाखत पडलेली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेस बक्या जवळ गेले एक वेगळीच ऊर्जा येते. बरोबर, या बैलामध्ये काहीतरी वेगळं आहे की तुम्ही मगाशी म्हटलं काटे येतात. नक्कीच बघा नाही. आणि दुसरी आणि जोक नाही, तुम्ही एक विचार करा. आज म्हणजे माझ्या पण पुतण्याची बैल आहेत, सुंदर आहे म्हणजे माझ्या पुतण्या मेजर सागर बर्गेची सुंदर म्हणजे आत्ता त्यांनी संभाजीनगरवरनं का कुठून काय त्याचं नाव रे हे सुंदर आहे. 3 बैल आहेत आमच्या. सुंदर आहे, परत
बाकीचे असतील. गरुड आहे, हिंद केसरी गरुडा त्यांनी आणलाय जुना. आत्ता. हा, हिंद केसरी संभाजीनगर मधनं हिंद केसरी गरुड आणलाय. त्याच्यानंतर आत्ता वजीर आणला परवा. म्हणजे इतकी बैल, म्हणजे माझ्या पण घरची बैल पळते ती. माझ्या माहेरी पण माझा भाऊ पण नामांकित आहे. सर्जा, आता मी सर्जाची फॅन झाले बकासूरमुळं. सर्जा 10-10चा हा. 10 सर हे पण पंढरीनाथ शेठ फडकेंचा. कारण पंढरीनाथ फडकेंना मी खूप मानते. कारण ऍक्च्युली ते माझ्या माहेरी माझे विकास आबा म्हणजे माझा भाऊ विकास रत्नदीप विकास शेठ, बर हा. विकास जाधव तो माझा भाऊ. बर. म्हणजे माझ्या घरी पंढरीनाथ फडकेंचं येणं जाणं सारखं असायचं. म्हणजे मी त्यांना पण मानते, म्हणजे पंढरीनाथ फडकेंना आणि त्यांच्यातली जी बैल होऊन जातात पक्षा वगैरे कोण असतील ते त्यांना पण मी. आणि आत्ता सर्जा ह्यांच्याबरोबर ज्या वेळेला पळाला ना, बकासूर सोबत पळाला, श्रीनाथ केसरीला बकासूर सोबत सर्जा पळाला, त्यांनी नवीनच घेतला. तेव्हापासून तो सर्जा उजेडात आला तर आला, 100% आला. आणि माझ्या भावाची पण बाईट बघत जा, नेहमी तो त्याच्या टेटसला पंढरीनाथ फडकेंचं म्हणजे नेहमी तो टेटस ठेवत असतो. मानतो आपण त्या बैलांना, कारण ते बकासूरमुळं तो उजेडात आणतोय बैल. तुम्ही त्याला नावं ठेवू नका. नक्कीच. आणि नावं ठेवणाऱ्यांना शिक्षा ही होतीच. मी आज तुम्हाला सांगते, खरोखर 100% शिक्षा ही होती. आज तुम्ही म्हणला ना, काय तो बाकी आहे, तो पळतोय वे, तो असं करतोय वे, तो म्हातारा झाला. आणि तो आज म्हणला ना तुम्ही म्हातारा झाला, तो दुसऱ्या दिवशी तो 21 म्हणजे तो दुसऱ्या दिवशी 3 वर्षाचा बाळ म्हणून एवढा धावतो. खरंच तो परशुराम आहे. खूप म्हणजे बकासूरचं एवढं लोकांचं प्रेम आहे. आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही बकासूर हारतो त्यावेळेस मी तर जेवत पण नाही. मी काय करते, बकासूरचं म्हणजे ज्या वेळेला तो असतो ना ऑनलाईनवर बकासूर कधी, हा म्हणजे तुम्ही गट सांगता, गट नंबर किती पळतोय, मग तेवढ्या पुरतच मी लावून बघते. मग मला जर कळालं की बकासूर म्हणजे जिंकला तर मग मी पुढच्या नंतरच्या सेमीज बघते त्याच्या. आणि जर गटाला त्यानं मार खाल्ला तर मग मी ते परत म्हणजे बघतच नाही, म्हणजे मोबाईलच बघत नाही, फक्त लोकांच्या बाईट. मग बाईट ना माझी मी उत्तरं देते मला कशी द्यायची ती. नक्कीच. म्हणजे बघा, ते ज्यांनी सांगितलं की ज्यावेळेस बकासूर हारतो त्यावेळेस त्या जेवत सुद्धा नाही. म्हणजे बघा किती प्रेम त्या बकासूरवरती. काय नाही म्हणजे कसं झालं माहितीये का, खरोखर म्हणजे का माहित नाही, पण त्याच्यामुळं म्हणजे माझ्या घरची तर भरभराट आहेच, पण मी त्याला स्पर्श केल्यापासून ना का त्याची फॅन झाली कोणास ठाऊक. मला ही सगळी म्हणते ती, म्हणजे माझ्या गल्लीतली काय बाक्या करते. अरे म्हणलं एक माझं स्वप्न आहे, मला काही नको, म्हणजे माझा काही विषय नाही. मी त्याला बघितलं बक्याच्या रूपात माझा कृष्ण आला. नक्कीच. अजून काय पाहिजे. आणि मी माझ्या कृष्णाला ना हाय असं म्हणजे माझ्या पुतण्याला किंवा म्हणजे हाय असं त्यांना म्हणजे माझ्याच घरात देणार आहे. मी आज ह्याला बाहेर सुद्धा देणार नाही कुठे. बघा माझा असा कृष्ण क्षेत्रामध्ये महिला वर्ग किती यायला लागला आणि बकासूर फॅन्स किती आहे तुम्ही बघितला. नक्कीच. काय सांगाल, बकासूर ज्यावेळेस जिंकतो ज्यावेळेस काय वाटतं त्यावेळेस आनंद काय असतो? बकासूर ज्या वेळेला जिंकतो ना, खरं सांगते आता पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात बकासूर आला होता का नाही, तर त्याची क्रेज बघा कशी होती. भले ते माझे म्हणजे कोण बोलले असतील काय बोलले असतील, म्हणजे मी आता बाहेरच्या वतीनं मी माहेरच्या वतीनं म्हणजे जे बकासूरबद्दल बोलले असतील तर सर्व फॅन फॉलोअर्सची माफी मागते की त्या म्हणजे माझे कोण असतील ते म्हणजे माझे चुलते काका पुतणे कोण असतील ते बोलले असतील ना, तर मी त्यांच्या वतीनं मी बकासूरची माफी मागते आणि फॅन फॉलोअर्सची माफी मागते. का तर ते माझं माहेर आहे आणि माझ्या माहेरच्या मंदिरात तो देवाला होता आणि त्या देवामुळं आज 18 म्हणजे इतकी देणगी जी झाली ना, म्हणजे कसं त्या म्हणजे तुम्ही त्या लोकांना म्हणजे बकासूर मुळाला तसं बोलला, त्याच्यामुळं पैशांचा पाऊस इतका पडला ना रथावर, इतका पडला की बकासूरमुळं पडला असं मी मानते. आणि मी सगळ्या फॅन फॉलोअर्सची माफी मागते की बकासूरला माझ्या माहेरची लोकं बोलली म्हणून. असू दे, कसं आहे दिवस सगळ्यांचे सारखे नसतात आणि बकासूर त्यांचं पण चांगलं करणार. आज मी माफी मागितलीच माझ्या माहेरच्या लोकांचं. आणि ही कोरेगावच्या पण आता हिंद केसरीमध्ये तो जिंकणारच आहे. आणि आता कोरेगावचं मैदान ज्या वेळेला एप्रिल मेमध्ये असतं आखितील अक्षय तृतीयेच्या वेळेला असतं, त्यावेळेला मी आवर्जून बकासूरला एक पैशांचा हार घेऊन जाणार आहे. फक्त त्याची नमस्कार करायची मला इच्छा आहे, तेवढीच मी माझी पूर्ण करणार. कारण माझ्या सासरच्या मैदानात सुद्धा मी कधी जात नाही, माहेरच्या पण मैदानात जात नाही, पण मी व्हायला जाणार. मी सगळ्यांना सांगितलं फक्त मला बकासूर पुढे नेऊन म्हणजे हे करायचं. नक्कीच. तुम्ही बघितलं त्यांनी ज्यावेळेस बकासूरचा ज्यावेळेस पुशेगावच्या मैदानामध्ये ज्यावेळेस बकासूरला बोलण्यात आलं होतं की थोडंसं त्यांनी त्या पुशेगावच्या आहेत आणि नक्कीच त्यांनी माफी मागितली. जे कोणी काय बोलले असतील त्यांच्याकडून त्यांच्या वतीने माफी मागितली, कारण की त्यांचं माहेर पुशेगाव आहे.
खरंच नक्कीच खूप चांगलं वाटलं, कारण की तुम्हाला माहिती आहे एवढं प्रेम बकासूरवरती खूप लोक बघितले, पण तुमच्यासारखं एवढं मोठं म्हणजे एवढ्या मोठ्या महिला वर्गामधून एवढं प्रेम करणार नाही कोण बघितलं. नक्कीच नाही कसं आहे, जोक नाही ऐका, जोक नाही. आज 2 नंबरचा बैल, 3 नंबरचा जो उजेड पण नाहीये, अशा बैलांना घेऊन तो पळतोय. म्हणजे तो परशुरामाचा अवतार आहे. अहो यल्लमाचा जो परशुराम आहे तो भरगतीनं धावणारा, म्हणजे असा तो आहे, खरोखर तो आहे. आणि वाईट बोलणाऱ्यांनी स्पर्श करा. मी तर अजून सांगते तरुण वर्गांना, तुम्ही स्पर्श करा, बाईट करू नका, बाईट अजिबात देऊ नका, फक्त त्याला स्पर्श करा. तुमच्यातली वाईट विचार जे आहेत ना तुमचे ते सगळे नष्ट होतील हो. आणि मी आज माफी मग कशासाठी मागितली, कारण तो आहेच देव. कारण काय माहीत नाही मला, पण मला भरपूर दिवस माफी मागायची म्हणजे होतीच. कारण लोकांच्या माहेरच्या माझ्या लोकांच्या विषयी असं पोसेगावचं, असं तसं पोसेगावचं, पण काही नाही आहे. तो आहे, देव आहे, तो देव आहे. आणि मी माझ्या वतीनं माफी मागते. नक्कीच जाता जाता तुम्ही काय सांगाल बकासूर विषयी? नक्कीच आता काय वाटतं तुम्हाला, बकासूरनं सगळं मिळवून दिले सगळ्या महाराष्ट्र? काय नाही, बकासूरनं म्हणजे एवढं कमवलंय की आता परवाच महाडमध्ये तो गेला होता. काय ती जोक आहे वे, इतकं पब्लिक आहो तुम्ही, म्हणजे तो उत्तर देतोय. किती महिना पण झाला नाही अजून 18 तारखेच्या परवाच्या मैदानाला 1 महिना पण झाला नाही. त्यानं लगेच म्हणजे त्याचं अस्तित्व कसं दाखवलं, मी कोण आहे, मी राजा आहे. म्हणजे एवढं जोक नाही पब्लिक येणं, जास्त पब्लिक. रायगड जिल्ह्यामध्ये परवाचं मी पण ते बघितलं, मी सगळ्यांना लाईक करून टाकलं. मग सगळी म्हणत होते बघा पुसे, अहो तसं नाहीये, कसं आहे तो राजा आहे तर आहे. मला इतर बैलांच्या, कारण सगळे नंदी आहेत, सगळे नंदी समान आहेत, सगळे आहेत, सगळे नंदी चांगले आहेत. कारण सगळे नंदी फक्त आपल्या मालकासाठी पळतात. आणि हा बकासूर आहे ना फक्त जनतेसाठी पळतो, जनतेसाठी. का तर तुम्ही चांगल्या कमेंट करता म्हणून तो पळतो. म्हणजे जसा शिवाचा अवतार, शिव कसा आहे, शिव सगळ्या सृष्टीचा नायक आहे, तसा बकासूर सगळ्या सृष्टीचा नायक आहे. आज तुम्ही वाईट बोलला ना तुमचं वाईट होणार, तुम्ही चांगलं बोलला ना चांगलं होणार. तुम्ही त्याला स्पर्श केला ना तर त्याच्यातली ऊर्जा तुमच्यात येऊन तुमचे वाईट विचार जाणार. बरोबर की चुकीचं? बरोबर आहे, हा माझा अनुभव आहे. नक्कीच तुम्ही बघितलं विजया बर्गे मॅडम कोरेगाव यांची मुलाखत घेतली. खूप छान वाटलं. बकासूर फॅन आहेत या, नक्की त्यांचा कृष्ण आहे, या कृष्णाची पण मुलाखत बघितली तुम्ही. बघितलं ह्या कृष्णासुद्धा आहे, त्यांच्याच घरच्या गाईचा आहे. नक्कीच तुम्ही वेळ दिला आम्हाला, त्याच्याबद्दल खूप आभार तुमचे मॅडम. धन्यवाद. आभार आहे, थँक्यू, वेलकम.